गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण प्रॅक्टिस सेट 2.6 बघणार आहे. तर 2.6 मध्ये काय दिलेले आहे, थेरॉटिकल एक्झाम्पल्स दिलेले आहे, वर्ड्स प्रॉब्लेम आहे. तर वर्ड्स प्रॉब्लेममध्ये वर्ड्स समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. बघा इथे काय दिलेलं आहे, प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years अगो. म्हणजे काय, प्रगतीच्या एजचं प्रोडक्ट दिलेलं आहे, पण अगो आणि आफ्टर हे दोन इथे समजून घेणं गरजेचं आहे. तर प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years अगो अँड 3 years हेन्स. म्हणजे याचा मिनिंग काय होतं, 2 years अगो 2 वर्षाआधी जर अगो येत असेल तर सबस्ट्रॅक्शनचा साईन यूज करायचा, विल बी किंवा 3 years हेन्स जर येत असेल तर प्लस साईन यूज करायचं. म्हणजेच काय, 2 years अगो अँड 3 years हेन्स इज 84. दोन इयर्सचं प्रोडक्ट दिलेलं आहे 84. तर आपण काय करणार, तर काय करायचं आहे इथे, फाइंड हर प्रेझेंट एज. तर प्रगतीचं आपल्याला इथे काय करायचं आहे, प्रेझेंट एज फाइंड आउट करायचं आहे. बघा मग काय होणार, बघा सपोज प्रगतीस प्रेझेंट एज इज एक्स इयर. प्रगतीचं प्रेझेंट एज काय आहे, एक्स इयर आहे. आणि दिलेल्या कंडिशननुसार 2 years अगो काय म्हटलेलं आहे, 2 years अगो वॉज. आता अगो आला यूज, इथे वर्ड यूज झालेला आहे अगो, म्हणजे इथे काय, तर x-2. प्रगतीचं प्रेझेंटेज एक्स आहे, तर अगो म्हटलेलं आहे, तर मग एक्समधून 2 काय करणार, सबस्ट्रॅक्ट करणार. म्हणजेच काय, 2 years अगो काय राहणार, हे काय x-2 आहे, x-2 इयर. आणि 3 years फ्रॉम विल नाव मीन्स काय होणार इथे, विल म्हणजे असणार, म्हणजे 3 वर्षानंतर असणार. तर मग काय येणार, x+3 इयर. हे झाले 2 प्रगतीचे एज. पण दिलेली कंडिशन काय आहे, प्रोडक्ट दिलेला आहे, प्रगतीच्या एजचा काय दिलेला आहे, प्रोडक्ट दिलेला आहे. मग काय सॉल्व करणार, बघा दोघांचं गिवन कंडिशन, फॉर्म गिवन कंडिशन x-2 मल्टिप्लाय बाय x+3 इज इक्वल टू 84. काय केलं, त्या एक्सने एक्सला मल्टिप्लाय केलं, x² आलं, आणि याच एक्सने या 3ला मल्टिप्लाय केलं, 3x आलं. म्हणजे या एक्सने आधी एक्सला आणि 3ला मल्टिप्लाय केलं, तर ही टर्म आली. नंतर काय करा, -2ने एक्सला मल्टिप्लाय केलं, -2x आला, आणि याच -2ने 3ला मल्टिप्लाय केलं, -6 आलं. मग काय होणार इथे, x², 3मधून 2 जर गेला तर 1 राहणार, 3x - 2x काय होणार इथे, एक्सच राहणार, -6. आता हा जो 84 आहे, इकडे प्लस आहे, तर इकडे गेल्यानंतर काय होणार, मायनस होणार, -84 इज इक्वल टू 0. इथे काय होणार मग, x² प्लस x मायनस प्लस 84 प्लस 6 90 इज इक्वल टू 0. दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे काय झालं, आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं. आता काय करणार आपण, फॅक्टरायझेशन मेथड आपल्याला माहीतच आहे. तर इथे 90 आहे आणि x² कोएफिशियंट 1 आहे. म्हणजेच काय होणार, -90x². याचे आपल्याला काय करायचे आहे, बघा -90x² याचे आपल्याला काय करायचे आहे, फॅक्टर्स पाडायचे आहे. असे फॅक्टर्स पाडायचे आहे, त्याचं मल्टिप्लिकेशन 90 यायला पाहिजे, आणि त्याची ॲडिशन और सबस्ट्रॅक्शन इथे 1 यायला पाहिजे. इथे काय यायला पाहिजे, 1. काय होणार मग इथे, फर्स्ट थिंग आपण चेक करणार की 90 कुठल्या टेबलमध्ये येतील. आता 18/5चा 19 होते, 18/5चा काय होते, 19. 18 मल्टिप्लाय बाय 5 19 होते. पण 18मधून जर 5 सबस्ट्रॅक्ट केले तर किती राहणार, 13 राहतं ना. तर आपला इथे 13 नाही, इथे 1 आहे, आपल्याला 1 पाहिजे, म्हणजे हे येणार नाही. मग काय, 10/9चा 19चा हे येऊ शकते, 9/10चा. आता 9 + 9 10 + 9 जर केलं तर 90 येतं, पण 10 सबस्ट्रॅक्ट 9 जर केलं तर काय येते, 1 आन्सर येते. म्हणजे काय, 10x - 9x जर केलं तर आन्सर 1 येते. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 90 येते, 10/9चा 90 -90, आणि 10मधून 9 सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला जे आन्सर पाहिजे इथे 1, ते आन्सरसुद्धा इथे मिळून जाते. मग काय करणार, ह्या 1xच्या ठिकाणी आपण 10x - 9xला काय करणार, रिप्लेस करणार. मग बघा इथे x² प्लस 10x - 9x इज इक्वल टू 0 होणार. इथे
-90 इज इक्वल टू 0 होणार. पुन्हाच लिहिते मी, लक्षात येणार नाही. x² प्लस 10x मायनस 9x आणि इथे काय -90 इज इक्वल टू 0 हे आहे. आता याच्यामधून आपल्याला काय कॉमन टर्म काढायची. इथून x कॉमन निघेल, x प्लस 10. बघा x मल्टिप्लाय बाय x काय होतं x² आणि x मल्टिप्लाय बाय 10 10x. इथे काय निघणार कॉमन, मी आधी इथे हे लिहून घेते x प्लस 10 इज इक्वल टू 0. आता इथे काय निघणार कॉमन 9 निघणार ऑब्विसली. -9 मल्टिप्लाय बाय x 9x आणि मायनस मायनस प्लस मायनस मायनस 9 10चा 19 होणार. हे आपल्याला आन्सर मिळाला. अजून आन्सर मिळायचा आहे रूट्स. आता याच्यावरून आपल्याला काय मिळणार, रूट्स मिळणार. काय होणार मग इथे x प्लस 10 हा एक रूट्स आणि x मायनस 9 इज इक्वल टू 0. म्हणजेच काय x प्लस 10 इज इक्वल टू 0 अँड x मायनस 9 इज इक्वल टू 0. आता इथे काय x इज इक्वल टू, इकडे गेल्यानंतर काय होते प्लसचा मायनस -10 अँड x इज इक्वल टू 9. आता हे काय निघाले, आपले आन्सर निघालेले आहे. बट द एज कॅन नॉट बी निगेटिव्ह. म्हणजे एज हे आपण निगेटिव्हमध्ये मेजर करत नसतो. एज कॅन नॉट बी निगेटिव्ह, म्हणून इथेच लिहिणार आपण एज कॅन नॉट बी निगेटिव्ह. एज कसा निगेटिव्ह राहणार नाही. म्हणजेच काय प्रगतीचं प्रेझेंट एज काय आहे मग 9. मग आपण लिहिणार x इज इक्वल टू 9 म्हणून लिहिणार प्रेझेंट एज ऑफ प्रगती. प्रेझेंट एज ऑफ प्रगती इज 9 इयर. प्रगतीचं प्रेझेंट एज काय आहे मग 9 इयर आहे. तर बघा अशा पद्धतीचं हे एक्झाम्पल आहे, इझी आहे. सेकंड क्वेश्चन बघा. सेकंड क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे, सम ऑफ स्क्वेअर ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल इव्हन नंबर्स. म्हणजे इथे काय दिलेलं आहे, सम ऑफ स्क्वेअर ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह नंबर. म्हणजे 2 नंबरचे स्क्वेअर करून त्याचे काय दिलेलं आहे, स्क्वेअर दिलेला आहे. बघा सम ऑफ स्क्वेअर 2 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल इव्हन नंबर्स. म्हणजे ते नॅचरल नंबर्स तर आहेच, पण कुठले इव्हन नंबर आहे, इज 244. आणि फाइंड द नंबर्स. तर आपल्याला काय करायचं आहे, तर ते कुठले 2 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आहे, ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर काय म्हटलेलं आहे इथे, स्क्वेअर ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह नंबर. आता इथे 2 म्हणजे 2 नंबर नाही होणार, तर आपल्याला काय 2 नंबर्स नॅचरल इव्हन नंबर घ्यायचे आहे. तर ते कुठले घ्यायचे आहे ते बघा. आता क्वेश्चन समजून घ्या. बघा इथे काय, सपोज दिस 2 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर इज x अँड x प्लस 2. मी काय केलं इथे, ते जे काही 2 इव्हन नॅचरल नंबर दिलेले होते ते नंबर्स मी घेतले x आणि सेकंड घेतला मी x प्लस 2. हे असे 2 नंबर्स घेतलेले आहे. कंडिशन दिलेली आहे तिथे. कंडिशन काय दिलेली आहे, सम ऑफ स्क्वेअर ऑफ दिस 2 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स. म्हणजे काय, फॉर्म द गिवन कंडिशन. इथे बघा आता फॉर्म गिवन कंडिशन. आपण दिलेल्या कंडिशननुसार सॉल्व करणार. तर कंडिशन काय दिलेली आहे, सम ऑफ स्क्वेअर ऑफ. म्हणजे त्या 2 नंबरची सम करायची आहे, पण स्क्वेअर घेऊन. काय येणार मग तिथे, x² प्लस x प्लस 2 होल स्क्वेअर इज इक्वल टू काय नंबर दिलेला आहे, बघा इथे 244 दिलेला आहे. आणि आपल्याला तो ओरिजिनल नंबर फाइंड आउट करायचा आहे. इथे घेणार आपण 244. काय होणार बरं इथे, x प्लस 2 जो दिलेला आहे त्याचा आपण फॉर्म्युला लिहू शकतो. x² ॲज इट इज ठेवू आपण. x² प्लस, आता याचा काय फॉर्म्युला होणार, x² प्लस 4x प्लस 4 इज इक्वल टू 244. इथे कुठला फॉर्म्युला यूज झालेला आहे, a प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज झालेला आहे. a² प्लस ट्वाईस ab प्लस b². हा फॉर्म्युला इथे आपण अप्लाय केलेला आहे.
नेक्स्ट काय होणार आपण, अच्छा एक्स प्लस एक्स 2x स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 इज, हा जो 244 आहे हा इकडे गेल्यानंतर मायनस होणार, मायनस 244 इज इक्वल टू 0 झालं. आता नेक्स्ट काय होणार मग इथे बघा, 2x स्क्वेअर प्लस 4x. आता 244मधून जर 4 सबस्ट्रॅक्ट केला तर किती राहणार, मायनस साईन राहणार, मोठा नंबर आहे म्हणून 240 राहणार इज इक्वल टू 0. आता बघा नंबर मोठा आहे बट नॉट डिफिकल्ट, तर याला काय करणार आपण, 2ने डिवाइड करणार, डिवाइडिंग बाय 2, डिवाइडिंग बाय 2ने डिवाइड केल्यानंतर काय होणार, इथे 2 गेट कॅन्सल होणार, एक्स स्क्वेअर राहणार, इथे प्लस 2ने डिवाइड केल्यानंतर 2 2 4 मीन्स 2x राहणार, मायनस याला जर 2ने डिवाइड केलं तर किती राहणार, इथे 120, इथे राहणार 120 इज इक्वल टू 0. दिस इज अवर क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालेलं आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, याचे फॅक्टर्स पाडायचे. फॅक्टर्स कशाचे, -120x स्क्वेअरचे फॅक्टर्स पाडायचे आहे. -120x स्क्वेअरचे फॅक्टर्स कसे येणार बरं, आता इथे बघा 2x आन्सर यायला पाहिजे, तर 120 कुठल्या टेबलमध्ये येणार, ऑब्वियसली 12 10चा किती होते 120. आता इथे मायनस, इथे प्लस साईन आहे म्हणजे इथे छोट्या नंबरलाच मायनस साईन देऊन देणार. 12 10चा 120 आणि मायनस साईन आहे असल्यामुळे इथे मायनस साईन दिला. त्याच्यानंतर काय, 12मधून 10 सबस्ट्रॅक्ट केला तर आपला जो काही आपल्याला मिळायला पाहिजे ते आपल्याला इथे 2x मिळून जातं. मग काय करणार आपण, 2xच्या ठिकाणी हा नंबर रिप्लेस करणार, एक्स स्क्वेअर प्लस 12x मायनस 10x मायनस 120 इज इक्वल टू 0. काय होणार मग इथे, याच्यामधून आपण कॉमन टर्म काढू, एक्स, इथे x प्लस 12, एक्स मल्टिप्लाय बाय एक्स स्क्वेअर, एक्स मल्टिप्लाय बाय 12x. इथे काय निघणार, इथे आधी हा फॅक्टर लिहून घेऊ आपण. इथे आता काय निघणार, 10 मायनस 10x मल्टिप्लाय बाय 10x आणि प्लस मायनस 120, 10 मल्टिप्लाय बाय 12 120. इथे फॅक्टर्स काय निघत आहे मग, x मायनस 10 आणि x प्लस 12 इज इक्वल टू 0. काय होणार इथे बघा नेक्स्ट काय होणार, x एकदा निघणार x इज इक्वल टू 10 अँड याचं निघणार x इज इक्वल टू -12. म्हणजेच आपल्याला 2 रूट्स मिळालेले आहे. एक्स इज इक्वल टू काय मिळालेलं आहे, -12 आणि एक्स इज इक्वल टू 10 मिळालेला आहे. पण इथे जो काही नॅचरल नंबर दिलेला आहे, नॅचरल नंबर हा कधीच निगेटिव्ह नसतो. मग आपण लिहिणार इथे बट -12 इज नॉट अ नॅचरल नंबर, इज नॉट अ नॅचरल नंबर. -12 हा नॅचरल नंबर होणार नाही. म्हणजेच काय, जो काही पॉझिटिव्ह आलेला आहे तो काय होणार, तो नंबर होणार काय होणार 10. तर सेकंड नंबर दिलेला आहे -12 जरी होत नसेल तर x इज इक्वल टू 10 दिलेला आहे. फर्स्ट नॅचरल नंबर निघालेला आहे आपल्याला. 2 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स पाहिजे. सेकंड काय दिलेला आहे, x प्लस 2 दिलेला आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपण इथे हा -12 तर घेऊ शकत नाही, मग एक्सची व्हॅल्यू 10 पुटअप करणार आणि इथे 2. तर सेकंड व्हॅल्यू निघाली 2. म्हणजेच काय, दिस टू कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आपण म्हणू शकतो. तर 2 कॉन्झिक्युटिव्ह इवन नॅचरल नंबर इज काय आहे, 10 अँड 12. ते 2 नंबर कुठले आहेत मग, 10 आणि 12. बघा एक्झाम्पल, अशा पद्धतीचं एक्झाम्पल आहे.